मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. मागच्या मला वाटतं आपण 85व्या ओळीवरती होतो. पै भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी तप पांडुसुता ओळख तुझी. तपाविषयीच बोलणं चाललं होतं आपलं, बरोबर ना? श्रीकृष्णाने मागच्या अध्यायामध्ये राजगुह्य आणि राजयोग आणि राजगुह्य वगैरे हा जो काही अध्याय झाला त्याच्यामध्ये काय गुह्य सांगितलं असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर हे जे राजगुह्य जे आहे, राजविद्या राजगुह्य म्हणजे या विद्येचं आणि याचं गुह्य काय आहे नेमकं, तर त्यांनी त्या अध्यायात सांगितलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ऋषी मुनींनाही कधी कळलेलं नसेल, त्यांना सुद्धा मीच निर्माण केलं, वेदांनाही मीच निर्माण केलं, किंबहुना सर्व माझ्यापासूनच निर्मिती झालेली आहे. हे जे गुह्य त्यांनी सांगितलेलं आहे हे ईश्वर प्राप्तीसाठी अत्यंत महत्वाचं असं अशी विद्या आहे आणि गुह्य आहे. लक्षात घ्या. काय होतं, आपल्याला परमेश्वराची जाणीवा आपल्या आतून जशा वाटतात तशा त्याप्रमाणे आपण परमेश्वराला संबोधित किंवा समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्यात चुकीचं आहे असं नाही, परंतु सर्व जाणीवा जरी ईश्वरापासून तयार झालेल्या असल्या हे खरं तर अज्ञान नावाची वस्तूच नाही असं परमेश्वर म्हणते. आता किती वेगळं झालं की नाही, हे गणित अज्ञानच नाहीये आणि लोक म्हणतायत अज्ञानातनं ज्ञानाकडे जायचं. आता हे कसं काय निर्माण व्हायचं, तयार करायचं, बरोबर आहे. म्हणून आपण कुठल्या भूमिकेतनं काय बघतो आहोत आणि अध्यात्माच्या कुठल्या वयामध्ये आपण आहोत, मी खूप स्पष्ट बोलतोय थोडं, कारण अध्यात्माचं सुद्धा एक वय असतं आणि हे आध्यात्मिक वय जीवात्म्याच्या जाणीवेवर अवलंबून, त्याचं या भौतिकातल्या वयाशी काही संबंध नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून बालातपी सुभाषितम ग्राह्यम म्हटलेलं आहे, त्याचं कारण हे आहे. म्हणून आपण नेमक्या कुठल्या आध्यात्मिक अवस्थेत आहोत ती अवस्था आपल्याला स्वतःला कळली पाहिजे. म्हणून आपली अवस्था तिथनं आपण जे पाहत असतो त्या अवस्थेला अज्ञान म्हटलेलं आहे. कारण अज्ञानाची सुरुवात कुठून झाली असं आपण जर म्हटलं तर आपल्यातल्या असणाऱ्या मूळ ईश्वरी चैतन्यालाच आपण कधी ओळखलं नाही. म्हणजे मी त्याच्यापासून ज्या क्षणाला विलग झालो तेव्हापासून अज्ञान सुरू झालं. गुण तिथंच राहिले, गुण गुणांच्या जागी राहिलेच ना, पण बघण्याची दृष्टी अज्ञानातनं झाली. लक्षात आलं का? म्हणून प्रत्येकाने आपल्या भूमिकेतनं अध्यात्म बघावं. ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मांडलेलं आहे हे अध्यात्म. त्याच्यामध्ये अज्ञानही सांगितलेलं आहे, ज्ञानही सांगितलेलं आहे, परंतु आपल्या भूमिकेतनं ते अज्ञान कशा स्वरूपाचं आहे हे समजलं पाहिजे आणि त्या ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे हेही समजलं पाहिजे. म्हणून आपण ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, परंतु आपल्या भूमिकेतनं ते अज्ञान कशा स्वरूपाचं आहे हे समजलं पाहिजे आणि त्या ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे हेही समजलं पाहिजे. म्हणून आपण ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, परंतु आपल्या भूमिकेतनं ते अज्ञान कशा स्वरूपाचं आहे हे समजलं पाहिजे आणि त्या ज्ञान म्हणजे नेमकं काय आहे हेही समजलं पाहिजे.
म्हणून अज्ञानच ज्ञानामध्ये जाणार आहे. भ्रम निराश झाला म्हणजे काय झालं? अज्ञान ज्ञानात परावर्तित झालं ना. बरोबर आहे ना. नेहमीच साधं उदाहरण देतात ते दोरी आणि साप. जेव्हा कळतं ही दोरी आहे तेव्हा तो भ्रम गेला म्हणजे ज्ञान आलं. मग भ्रम शिल्लक राहिला का? नाही. म्हणजे काय राहिलं? सर्वत्र ज्ञानच राहिलं. म्हणजे सर्वत्र काय आहे असा जर विचार केला तर ज्ञानच आहे. अशा रीतीने ते सर्वत्र सत्य आहे. म्हणून आत्म्याला मूळपणे आपल्याला निर्मितीचं जे सूत्र आहे, जे आपण बेसिक त्याचा हार्ट पकडलेला आहे, म्हणजे अध्यात्मामध्ये काय आहे की आपल्याला हृदय समजून घेता यायला पाहिजे. मग हृदय कोणाचं समजायचंय आपल्याला? आपण ज्याला पूजन करतो रोजचं, बरोबर आहे, ज्याची रोजची आरती करतो, पूजा करतो, हार घालतो, नैवेद्य घालतो, बरोबर, हे सर्व गोष्टी आपण जे करत असतो त्या ईश्वराच्या हृदयात कळलं पाहिजे ना आपल्याला. आणि तो कुठली पूजा सर्वात मोठी पूजा म्हणतोय? म्हणजे माझ्या पूजेला कुठेतरी गौणत्व येतं जेव्हा मला त्याला अपेक्षित असणाऱ्या पूजा समजतात. तेव्हा त्याची पूजा कुठली आहे, त्याची भक्तीचं स्वरूप काय आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे माझी भक्ती ही अज्ञानातनं कशी आलेली आहे हे कळलं की तिथंच ज्ञान तयार होणार. लक्षात घ्या, तिथल्या तिथं ट्रान्सफॉर्मेशन आहे. जीवात्मा इथंच आहे, तोच तिथल्या तिथं ट्रान्सफॉर्म करता यायला पाहिजे. म्हणजे तो ज्ञानयुक्त जाणीवेत जातो, त्याला आत्मज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून आत्म्याचं ज्ञान. मग हा आत्मा म्हणजे नेमका काय आणि मी म्हणजे नेमका काय, हे विश्व म्हणजे काय, हे सर्व त्याच्याकडनं निर्माण झालेलं आहे असं तो म्हणतोय. आतापर्यंतच्या भागात हेच पाहिलं. आणि हे जे गुह्य आहे हे अंतिम गुह्य आहे, लक्षात ठेवा. सगळ्या राजविद्या राजगुह्यमध्ये आणि सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये जर काही समजून घ्यायचं असेल तर एवढीच गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. ही नाही समजली ना तर ज्ञानेश्वरीच कळली नाही असा अर्थ होतो त्याचा. बघा, त्याच्यामुळे भगवद्गीता समजणं, ज्ञानेश्वरी समजणं म्हणजे नेमकं काय समजायचंय आपल्याला? माझं स्वरूप काय आहे, हे संपूर्ण निर्माण काय झालेलं आहे आणि तो कुठं आहे. बघा, म्हणजे आपल्यामध्ये असणार, त्याने आतापर्यंत झालं सगळं, आपण बरंच याच्यातलं झालेलं आहे, विभूती याच्यातलं आपलं. आता बरं, आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व भाव भावना या त्याच्यापासून आलेल्या आहेत म्हणता येतं. एका बाजूला सर्व अस्तित्वात दिसणारं जे स्वरूप आहे तेही त्याच स्वरूप आहे म्हणता येतो. मग त्याचं काय नाहीये याच्यात? माझ्या सगट सर्व तोच आहे हे जर असेल तर मग तो कुठं आहे? लक्षात आलं का? हा विषय परत आपल्यासारख्या लोकांमधला शिल्लक राहतोच. म्हणून समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? 3 गोष्टीची कल्पना डोळ्यात ठेवावी लागते. एक कल्पना कुठली? तो जो मूळ आहे तो निर्गुण स्वरूपातला आहे, बरोबर. तो भावनिक स्वरूपातला आहे, तो अतिमानसिक स्वरूपातला आहे. बघा, त्याची जी अतिमानसिकता आहे ती त्याची निर्गुण जाणीव आहे की त्याच्यातनं ही संपूर्ण विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे आपल्या सर्वांची मन या संपूर्ण ब्रह्मांडात विश्वात जी आहेत ती सर्व मन त्या अतिमानसिकतेतनं निर्माण झालेली आहेत. असा त्याचा भाग आहे आणि ते प्रतिबिंब आपल्यामध्ये पडलेलं आहे असं म्हटलेलं आहे. योगी अरविंद ते प्रतिबिंब म्हणतात. पण ते जे पडलेलं आहे ते प्रतिबिंब आपली जी काच आहे, मिरर,
ती अज्ञानामध्ये असल्यामुळे आपण ते सर्व आपल्यातले जे गुण आहेत, जे ईश्वराकडनं आलेले आहेत आपल्याकडे, परंतु त्या आत्मबुद्धीच्या जाणीवेतनं न घेता देहबुद्धीच्या जाणीवेतनं घेतल्यामुळे आपला मिरर जो आहे तो मळकट झालेला आहे. त्याच्यामुळे मूळ शक्तीपासून आपण परावृत्त झालेला, मूळ ईश्वरापासून शक्ती म्हणण्यापेक्षा असं स्वरूप आहे. म्हणजे तो विश्वातीत झाला, त्याने विश्व निर्माण केलं आणि त्या विश्वामध्ये तो सर्वत्र भरलेला आहे परत, आणि माझ्यामध्ये तो परत आत्मस्वरूपात आहे. म्हणजे आता खरी भक्ती कुठे सुरू होते? माझ्या आत्मशोधापासून सुरू होते. म्हणून भक्ती ही आत्मशोधाच्या जाणीवेपासून खऱ्या भक्तीचं स्वरूप सुरू होतं. आणि मग तिथं कळतं की हा जो आत्मा आहे हा या बाहेर असलेल्या सर्व जीव मात्रांमध्ये तोच आहे. म्हणजे त्याचं वैश्विक स्वरूप पण कळतं. आपल्या आतल्या आत्म्याच्या शक्तींचीही जाणीव होते आणि वैश्विक शक्तींचीही जाणीव तयार होते. आणि जेव्हा अशा स्वरूपाची जाणीव तयार होत जाते माणसामध्ये, तेव्हा ती खरी भक्ती असं भगवद्गीता म्हणते. बर, म्हणजे भगवद्गीतेच्या भक्तीच्या जाणीवा कशा स्वरूपाच्या झाल्या आणि त्या कृष्णाला अभिप्रेत आहे. तर कृष्णाने सांगितलेलं आहे ते, आणि कृष्णाने तसं प्रेम केलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून याच्यासाठी आपल्या जीवात्म्याला आत्म्याच्या जाणीवेतनं निशून्यावस्थेत नेल्याशिवाय आपण या स्थितीत येऊ शकणार नाही. हा पॅरामीटर आहे समजण्यासाठी. लक्षात. त्यामुळे ही ज्या काही सगळ्या विभूती म्हटलेल्या आहेत, आता ही सर्व निर्मिती जी झालेली आहे तयार, या निर्मितीच्या प्राकट्याच्या जाणीवा वेगळ्या स्वरूपात आहेत. आणि त्या जशा जशा समजायला लागतात तशा तशा आपल्याला त्या वस्तूंविषयी, त्या अस्तित्वांविषयी, त्या जीवांविषयी प्रेम वाटायला लागतं. आणि ते जे प्रेम वाटणं आहे तीच ईश्वराची भक्ती आहे. लक्षात. म्हणून याच्यासाठी बौद्धिक दृष्ट्या सतत आपल्याला त्या जाणीवेत ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला इतरांविषयीच प्रेम, म्हणजे फक्त आपल्याला चांगले वाटतं त्यांच्याविषयीचं नाही अपेक्षित. म्हणून मी म्हटलं की दास जरी चावला असला तरी त्याच्याविषयी सुद्धा प्रेम वाटणं ही केवढी मोठी आहे. कारण त्याच्या निर्मितीच्या जाणीवेत जर गेलो आपण तर आपल्या लक्षात येईल की केवढी कल्पकता आहे त्याच्यामध्ये. त्याला कसं कळतं आपण इथं बसलेलो आहे की नाही? विचार करा ना. आपण लावतो, ओढोबाज लावतो, कासव छाप लावतो, सगळं करतो. त्या बॅट पण आहेत, आमच्याकडे पण आहेत सगळं ते आयुध. तो प्रश्न नाही, त्याला मारण्याची आयुध आहे. परंतु ती जी त्याच्या पाठीमागे सुद्धा एक खूप छान कल्पना संतांनी सांगितलेली आहे. जेव्हा आपण अशा प्रकारे ज्या क्रिया करतो ना, तेव्हा ईश्वराचं नामस्मरण करावं आणि ईश्वरा त्याचं कल्याण कर असं म्हणा. कारण जीवन ही एक घटना आहे, लक्षात ठेवा, आणि मृत्यू हे सत्य आहे. त्याच्यामुळे आता हे उलट झालं. म्हणून मरणाचं स्मरण ही वास्तववादी घटना आहे आणि जीवन हे अघटित आहे. लक्षात घ्या. म्हणूनच त्याला अघटित घटनापटू म्हटलेलं. सगळ्या एक एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत सगळ्या या, आणि या विभूती योगामधल्या खूप मार्मिक आणि साधकाला कुठेतरी वेगळ्या स्तरावर नेणाऱ्या अशा प्रकारच्या आहेत. त्यामुळे या प्रत्येक जीवाचा अभ्यास आपल्याला ईश्वराविषयीच प्रेम वाढवता यायला पाहिजे.
पाहिजे. म्हणजे डासांवर प्रेम कर असं म्हटलेलं नाहीये. प्रेम कोणावर करायचं आहे? ईश्वरावर करायचं आहे. म्हणून तो त्रासदायक मला देतो तर मला त्याचा नाश करणं गरजेचं आहे. परंतु त्याच्या त्या अज्ञानजन्य वृत्तीचा मला नाश करतो आहे ही जाणीव ठेवून माझ्या सत्य शोधाच्या आड तो येतोय. म्हणून विंचू देवाऱ्याशी आला, देव पूजा नावडे त्याला, ते पैजाराचे काम अधमासी तो अधम. म्हणून माझ्या साधनेच्या आड काय येत आहे हा विषय महत्वाचा आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आपल्या मूळ भूमिका, कारण माणसाला हे कळणं खूप गरजेचं आहे की आपली नेमकी जीवनातल्या आवश्यक गोष्टी कुठल्या आहेत आणि अनावश्यक गोष्टी कुठल्या आहेत. प्रॉब्लेम येतो तो इथे येतोय. म्हणून अनावश्यक गोष्टींना आपण कर्तव्याचं अधिष्ठान ठेवून जर करायला लागलो तर आपला मार्ग चुकला असं समजायला काही एक हरकत नाही. म्हणजे मी जे काही वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळं काही बोलत असतो त्याच्या पाठीमागची भूमिका ही अशा प्रकारची आहे. म्हणून कर्तव्य आहे का नाही माझं, हे माझं जर हे कर्तव्य नसेल आणि माझं जीवन माझं पोचणं, माझा जीव पोचणं, शरीर आहे का नाही, शरीराच्याच माध्यमातून मला ईश्वर प्राप्ती करायची, त्याच्यामुळे त्याची हेळसांड करायची नाहीये. म्हणून व्यायाम करा, योगासनं करा, प्राणायाम करा, काही प्रॉब्लेम नाहीये. डाएट करा, ठाकूरांना भेटा, काही प्रॉब्लेम नाही मला. हो, चांगल्या गोष्टीचा वापर व्हायला पाहिजे आहे की नाही. संगीत ऐका, पण संगीत ऐकल्यानंतर त्याच्यातनं आपण ईश्वर प्रेमाकडे जातोय की नाही हे बघा. त्याने आपण उत्साहित होतोय की नाही बघा. आणि त्या उत्साहात मी मूळ माझ्या आत्म्याच्या जाणीवेत जातोय की नाही हे बघा. विरोध कशालाच नाहीये या जगात, कारण सर्व त्यांनीच निर्माण केलेलं आहे. हो, पण त्याच्यात तो दिसतोय की नाही हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टी खूप आपल्या अनुभवाने हळूहळू आपल्याला पुढे साधनेतनं पुढे सरकता यायला पाहिजे. पण एवढं सूक्ष्मात जाण्यासाठी आपल्याला मूळ आपली बैठक तर तयार करता यायला पाहिजे ना. म्हणून हे वैश्विक ज्ञान घ्यायचं, आत्म्याचं ज्ञान घ्यायचं. या दोन्ही जाणीवातनं प्रेम कोणाचं निर्माण होणार आहे, भक्ती कोणाची होणार आहे, त्या निर्गुण अशा विश्वातीताची निर्माण होणार आहे. म्हणून स्वरूप, विश्वस्वरूप आणि विश्वातीताचं स्वरूप. म्हणजे मी ईश्वरापासून निर्माण झालो आहे, म्हणजे ईश्वर आणि माझ्यात दरी आहे असं नाही आहे, लक्षात ठेवा. नाही तर काय होतं, ईश्वर कुठेतरी लाभ आहे आणि माझ्या त्याच्यामध्ये खोल दरी आहे. त्याला जोडणार कसा? त्याला जोडायला काय पूल आहे का मेट्रोने जाणार आहोत आपण, असं काही आहे? तसं नाहीये, ती दरी नाहीच आहे. पण तो सर्वत्रच भरलेला आहे. हे गुरुबोधातनं आपल्याला या जाणीवा तयार होऊ शकतात आणि त्याची कनेक्टिव्हिटी ही खूप वेगळ्या स्वरूपाची कनेक्टिव्हिटी आहे. ही कनेक्टिव्हिटी ज्याला जमली त्याला अध्यात्म जमलं असं म्हणायला हरकत नाहीये. आणि कनेक्टिव्हिटी सुटली की अज्ञान, कनेक्टिव्हिटी झाली की सुरू मोबाईल आहे की नाही. त्याच्यामुळे नातूंची कनेक्टिव्हिटी होती का घरच्यांशी? नव्हती. बरं, नव्हती. ते पैठणलाच होते. हो, काही लोकांची कनेक्टिव्हिटी घरच्यांशी होती. मग ते देवगडला असले, नेवासाला जरी असले तरी, तर आमचे ठाकूर खूपच हुशार, कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेमच सोडून टाकला. ऑलवेज कनेक्टेड, जीव शिवाय काय केलंय. गमतीचा भाग सोडून द्या. सांगण्याचा हेतू काय माझा की ही कनेक्टिव्हिटी त्याच्याशी जमली पाहिजे. कारण तो सर्वच आहे. हो, तो सखा आहे, तो आपला वडील आहे, तो परमपिता आहे, तो सर्वच आहे, काय नाही तो. आणि तो जर सर्व काही आहे तर
या संपूर्ण आपल्या जन्माला आणि या जीवाला घेऊन जाण्याची ताकद सुद्धा तोच राखणार आहे ना. म्हणून सर्व समर्पित भावना तिथं तयार होते. ते सरेंडर का म्हटलं जातं, समर्पण का व्हायला पाहिजे, कारण या समर्पणाची जाणीव या वैश्विक जाणीवेत गेल्याशिवाय आपल्याला होणार आहे का. म्हणून ही जी बुद्धी आहे या बुद्धीला ते बुद्धियोग असं म्हणतात. लक्षात आलं का. कारण ही परमबुद्धी तयार व्हायला पाहिजे आणि हे ज्ञानेश्वरीचं अत्यंत गुह्य असं स्वरूप आहे. आणि या जाणीवेमुळे हा जो विभूती योग आहे 9व्या अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे त्या 9व्या अध्यायाच्या पार्श्वभूमीवरती अर्जुनाने न विचारता सुद्धा स्वतः कृष्ण म्हणतात मी तुला परत सांगतो चल. बघा काही नाही, काही हुशार मुलं असतात की नाही, त्यांना एखादं समजून सांगितलं तरी सुद्धा मग शिक्षक म्हणतात कळलंय तुला, पण तुला अजून मी खोलात सांगतो. तसाचा प्रकार आहे हा विभूती योग. तर ते जे रसग्रहण आहे सर्व त्या 9व्या अध्यायाचं, आणि रसग्रहण म्हणजे श्रीकृष्णाच्या हृदयाचं रसग्रहण ते याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. अशा भूमिकेतनं ते जातात. म्हणून ते काय म्हणतात बघा, कुठं आलो तो आपण, अगा दान यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती ते मदची पासून होती भूतांची आठाई. म्हणजे बा अर्जुना, दान यश अपकीर्ती हे जे सर्व भाव जगात दिसून येतात ते सर्व प्राणांच्या ठिकाणी माझ्यापासूनच प्रगट झाले. बघा तेच म्हणता येईल त्यांनी 86वी ओवी. म्हणून हे जे आपल्याला दान द्यायची वृत्ती तयार होते किंवा यश मिळवावं, अपकीर्ती झाली, काय ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या सर्व ईश्वरापासून निर्माण झालेल्या आहेत आणि त्याचं प्राकट्य आपल्या सर्व जीवमात्रांमधनं दिसतंय. आपल्याला आपलं अपयश दिसतं फक्त, लक्षात ठेवा, परंतु प्रत्येक जीव अपयशी आहे. छोटा छोटा विचार करा. आपल्या घरात पाली असतात, त्यांना प्रत्येक वेळा खायला मिळतं नाही. प्रत्येक डास आहे, त्या प्रत्येक डासाला प्रत्येक वेळेला काहीतरी मिळतही असेल, पण मिळत नसण्याचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे, लक्षात ठेवा. आणि मृत्यूचं भय तर किती आहे, कारण जीवन आलं की मृत्यूचं भय सुरू होतं. म्हणून मृत्यू वास्तवता आहे हे जेव्हा हे फक्त माणूसच समजून घेऊ शकतो, कुठल्या योनीत समजू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना मृत्यूचं भय अगदी पाठीमागे ससे मेरा लागल्यासारखा असतो. आपल्याला वाटत तो ससा किती छान, तू गोबी तिकडं तिकडं बघतोय काय किती छान, तर बघत नसतं. हो, त्याचं दुर्दैव त्याला दाखवत असतं, त्याचं शरीर त्याप्रमाणे वागत असतं बस. आणि तो अट्रॅक्टिव्ह असतो याच त्याला दुःख असतं, कारण त्या अट्रॅक्शन मुळे दुसऱ्याचं ते भक्ष्य असतं. लक्षात ठेवा. तुम्ही भाजी घेताना कसं बघता, वांगी वा छान मस्त आहे की नाही, मग जेव्हा तो गरुड बघत असेल तेव्हा तो का किती मस्त ससा आहे बघा असंच बघणार ना, कारण त्या गरुडालाही अक्कल नाही आणि त्या यालाही अक्कल नाही. त्यांचं जीवस्य जीवन आहे, कारण तिथं बुद्धीचं प्रमाण खूप कमी आहे. पण माणसाच्या ठिकाणी म्हणून जिथं ही तडफड संपलेली आहे, जिथं बुद्धीच्या जाणीवा क्षुद्र झालेल्या आहेत, तिथंच तेच अन्न माणसाने खावं असं प्रमाण स्वतः कृष्णाने सांगितलं. त्याची कारण ती आहे, कारण तिथं बुद्धीची जाणीवच नाहीये, फक्त प्राण वाढणे म्हणजे दगडानंतरची पुढची अवस्था आहे फक्त त्याची, वनस्पतींची. जीव आहे नाही असं नाही म्हणत आपण कोणी,
म्हणून जास्तीत जास्त खायचं असेल तर मासे खायला हरकत नाही असं म्हटलं जातं. मागे मी बोललेलो आहे याच्यामध्ये, आहे की नाही. पण माणसाने ते खाऊ नयेत म्हणून देवानी ती रचना अशी केलेली आहे की ते इतके काही दुर्गंधीयुक्त असतात की सहसा पण आता काय त्यांचं तर खाद्य ती रुची दुर्गंधीचीच अज्ञानजन्य रुची तयार झालेली आहे, ते खातात. आणि बाकीचे पुढचे तर ती तडफड पाहिली की कळतं नको, ते दृष्टीआड सृष्टी असते म्हणून खाणारे मौज करतात एवढं, त्याच्या पलीकडे काही त्याला अर्थ नाही लक्षात ठेवा. कारण तिथं बुद्धीची जाणीव आहे, मरणाची संकल्पना आहे, सर्व गोष्टी तिथं आहेत ही त्याची. आणि ही पिकं सुद्धा अमाप आहेत लक्षात ठेवा. असं नाहीये, माणसाचं पीक सुद्धा किती अमाप आहे. कोट्यावधी जीव जन्म घेत असतात, मरत असतात लक्षात. पण प्रत्येक याच्यामध्ये त्याच्या निर्मितीचं, त्याच्या सत्य अस्तित्वाची जाणीव आहेच आहे. त्यामुळे वैश्विक स्वरूपामधलं त्याचं प्राकट्य कुठल्या स्वरूपात न बघायचं हे बुद्धिजन्य मानवाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तरच त्या ईश्वराची भक्ती होणार आहे. पण ईश्वराच्या भक्तीत आपण कमी का पडतो, म्हणून त्याचा सगुणही आविष्कार तेवढाच आहे आणि त्याच्या निर्गुणाच्या जाणीवा पण त्याच्यापेक्षा भयंकर आहेत लक्षात ठेवा. ही त्याची भूमिका कळली पाहिजे. ही तर वैश्विक झाली आणि विश्वातीताच्या नुसत्या भावना आहेत लक्षात घ्या. ती अतिमानसिकता आहे. म्हणून सर्वांची बुद्धी जगातली एकत्रित केली की ईश्वराची बुद्धी तयार होते. पण बुद्धी त्याच्याकडनं निर्माण झालेली आहे लक्षात घ्या. या सर्व भावनिक गोष्टी सुद्धा, भय सर्व त्याच्याकडनं आलेलं आहे. वैश्विक भय त्याच्याकडनं निर्माण झालेलं आहे. ही सर्व गोष्टी त्याच्याकडनं, असं ते म्हणतायत. म्हणून सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझ्यापासूनच प्रकट झाले. जैसी भूते आहाती सिनानी तैसेची हेही वेगळाले मानी. एक उपजती माझ्या ज्ञानी एक नेणती माते. ज्याप्रमाणे निरनिराळे प्राणी आहेत त्याप्रमाणेच हे निरनिराळे भाव आहेत असे जाण. म्हणून जसे प्राणी आहेत तसे ते भाव पण आहेत असं तू जाण. आणि तैसेची हेही वेगळाले मानी. काही भाव माझ्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारे आहेत. तेही जाणलं पाहिजे की ईश्वराच्या स्वरूपाचं ज्ञान करून देणारे भाव कुठले आहेत आणि काही माझ्या स्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करणारे आहेत. म्हणून चिंता वाटणे, आळस, नंतर भय, चिंताग्रस्तपणा, आळस, हे तमोगुणी ज्या गोष्टी आहेत त्या स्वरूपाच्या जाणीवेपासून लांब नेणारे आहेत. रजोगुणी तमोगुणात नेणारे आहेत. म्हणून रजोगुणही मागे सारावा लागणार आहे, तमोगुण तर अतिमागे सारावा लागणार आहे लक्षात ठेवा. म्हणून रजोगुणानेच तमोगुण सारायचा आहे, काट्यानेच काटा काढावा लागणार आहे लक्षात ठेवा. त्यामुळे या सर्व गोष्टी, म्हणून यातल्या नेमकं ईश्वराकडे घेऊन जाणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत आणि ईश्वरा व्यतिरिक्तच्या कुठल्या गोष्टी आहेत त्या भावना प्रत्येकाच्या हृदयात आहेत. म्हणून त्या प्रत्येकाच्या हृदयाने प्रत्येकाला स्वतःच्या आत्म्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून अध्यात्म हे वैयक्तिक होत आहे. आणि त्याशिवाय ती सामूहिकतेमध्ये सुद्धा त्याच्यामुळे खूप काही प्राप्त होत नाही. त्याची कारण ती आहे लक्षात, त्याची कारण ती आहे. काही प्रमाणात करावं नाही असं नाही, परंतु साधनेची बैठक ही वैयक्तिकच गरजेची आहे हे तितकंच खरं आहे. म्हणून प्रकाश आणि कळवसे हे सूर्याची स्तव जैसे प्रकाश उदयी दिसे तमस्तुसी. म्हणजे प्रकाश व अंधार हे दोन्ही सूर्यामुळेच होत असतात, बरोबर की नाही. प्रकाश आणि अंधार सूर्यामुळेच होतात. सूर्योदय झाला असता प्रकाश होतो व सूर्यास्त झाला की अंधार होतो. तसं प्रत्येकाचं जीवन आहे.
जो आत्म्याच्या जाणीवेत आला तो प्रकाशात आला, जो आत्म्यापासून विलग झाला तो अंधारात गेला. कसं सिंपल झालं की नाही, एकदम सोपं झालं की. म्हणजे साधना कशी झाली, अर्ध्या तासाची 1 तासाची राहिली का, नाही राहिली. ही बुद्धीची जाणीव तयार करण्याची गरज पडली. प्रत्येक क्षणाला जगणं आलं. काही क्षण 24 तासातले 4-5 तास गेलेही असतील, पण 1-2 तास तरी असं जगता यायला पाहिजे. ही साधनेचं स्वरूप आलं. कारण हे केव्हा येईल, 1 तास 2 तास 3 तास 4 तास जगता येईल जेव्हा बुद्धीची जाणीव परत तिथं जाईल. याला अनुसंधानाची गरज आहे. एकले अनुसंधान दीजे, अवधान दीजे. म्हणजे ते जे अवधान प्रक्रिया आहे ही बुद्धिजन्य आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा म्हणाल की माझं लक्ष तिथे मी लागले श्वास घेते, तसं होणार नाहीये. ते काही लोकांचे खूप गैरसमज आहेत सोम साधनेबद्दल. त्याच्यामुळे असं करून वर्षानुवर्ष करतायत. हे असं वाटतं की हे सारखं तेच करतात की काय, असं वाटतं काही लोकांकडे पाहिल्यानंतर. माझ्या पाहण्यातले लोक आहेत म्हणून सांगतो तुम्हाला, पण आहे तिथंच आहे तो. का असं झालं? कारण ती जी बुद्धीची जाणीव जी रेखाटल्या जायला पाहिजे होती ती रोजच्या याच्यात आली नाही. म्हणजे त्या मुलाबरोबर मी 20 वर्ष 15 वर्ष 40 वर्ष राहतोय, परंतु तो मुलगा ईश्वराकडनं मला प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यातही ईश्वर आहे ही बघण्याची ताकदच माझ्यात निर्माण झाली नाही. तर तो बोलला की मी लागली, त्या माझ्या विरुद्ध बोलला की मी रागवणार. कसं वाटेल ना मला? जेव्हा वाटेल की हा मुलगा ही मुलगी किंवा नातवंड जी कोणी असतील ही ईश्वराच बोलतायत, ईश्वरच बोलतो आहे, त्या अज्ञानातनं बोलत असतील तर माझं ज्ञान तेवढं प्रखर असलं पाहिजे. आणि ते ज्ञान प्रखर कुठल्या जाणीवेतनं असतं? दुर्लक्ष करणे हे प्रखर ज्ञानाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. नाहीतर त्या अज्ञानात असल्याने ते भांडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, युद्ध तिथं आहे. हा, पण वेळ आली की बरोबर भांडण सोडता यायला पाहिजे. तेव्हा कोठे गेला होता राधा सुता तुझा धर्म, हे पण कळलं पाहिजे ना. लक्षात आलं का? त्यामुळे ही सर्व ज्ञानयुक्त जाणीव आहे, लक्षात ठेवा. म्हणून येऱ्या गवाळ्याचं कामच नाही. अर्जुन म्हणजे उद्धव म्हणजे सुद्धा, आता बघा भागवत वाचले म्हणून उद्धवाचं नाव घ्यायला हरकत नाही आपल्याला, आहे की नाही? मग इतकं सोपं आहे का? कृष्णाचं निर्वाण पाहणं काय सोपी गोष्ट आहे की नाही? आपल्या जवळची माणसं गेली तरी आपल्याला महिने माणसं ते करतात आणि अजूनही वर्षानुवर्ष ते चालतंय सगळं, आहे की नाही? असं असतं ते. त्यामुळे हे जी गणित आहे ही दूरस्थ राहून अनासक्त म्हणतो आपण याला. म्हणून अनासक्तीची जाणीव हळूहळू आपल्याला तयार करता येईल. आणि आसक्ती फक्त आत्म्याच्या जाणीवेपुरती मर्यादित ठेवायची, बाकी कशाची आसक्ती नाही. आसक्ती आहे कुठली? माझ्या ईश्वराच्या शोधाची. तो सापडतो. मग त्याच्यासाठी बुद्धीच्या जाणीवा. मग हे विश्व कशासाठी निर्माण केलंय? त्याला शोधण्यासाठी केलेलं आहे. अनंत परब्रह्म बघायचं असेल तर तुम्ही बघणार कुठं? बघा ना, आहे की नाही? हे ब्रह्मांडच नसतं काही, फक्त पृथ्वीच एकटी तयार केली असती तर तुम्ही अनंताला अनंत समजला असता का? आपण समजलो असतो का? तो पृथ्वीपती झाला असता फक्त जास्तीत जास्त, आहे की नाही? तसं नाहीये ना ते. म्हणून ते अनंत समजण्यासाठीच त्याची निर्मिती सर्व अनंत आहे आणि त्याला स्वतःलाच बघायचंय की तो अनंत आहे. आरशात उभा राहिलाय तो, आरशासमोर आपण सर्व त्याचे आरसे आहोत आणि आपणच आपलं रूप बघतो. अशी ती संकल्पना ईश्वराच्या बाबतीत मांडायला काही हरकत नाही. समाज
आणि माझे जाणणे नेणणे जे तो भूतांची भावाचे कारण करणे म्हणून भूती भावाची होणे विषम पडे. आणि मला जाणणे किंवा न जाणणे हे जीवांच्या पूर्वजन्मातील पाप पुण्य रूप कर्माप्रमाणे होत असते. बघा, म्हणून त्याला जाणणं किंवा न जाणणं या गोष्टी आपल्या पूर्वजन्मीच्या पुण्याई प्रमाणे घडत असतात. म्हणून पूर्वसंचित फार महत्वाचं आहे. म्हणून ते कर्म विर्व सर्व गोष्टी आल्या, ज्ञानेश्वरांनी ते सांगितलेलं आहेत. म्हणून मला जाणणे किंवा न जाणणे, कृष्णाला जाणायचं आहे किंवा न जाणायचं हे जीवाच्या पूर्वजन्मातील पाप पुण्यरूप कर्माप्रमाणे होत असते. म्हणून भूताच्या ठिकाणी माझे हे कार्यरूप भावाने प्रकट होणे म्हणून भूती भावाची होणे विषम पडे असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे काय, कार्यरूप भावाने प्रगट होणे विषम म्हणजे माझ्या ज्ञानाला कोठे अनुकूल व कोठे प्रतिकूल असे झाले आहे. म्हणून आपला जो जीवात्मा तयार झालेला आहे तो जीवात्मा आपण ध्यान वर्गात सांगितलेलं आहे. जीवात्मा त्याच्या ते बीज आहे आपलं, त्या बीजाप्रमाणेच वृक्ष वाढणार आहे. फक्त आपल्या बीजामधली संकल्पना कशी आहे की आपल्या बीजामध्ये बुद्धी दिलेली आहे. त्यामुळे आपण बीजात सुद्धा परिवर्तन करू शकतो. म्हणून ज्ञानेश्वरी भगवद्गीता झाडांना पशुपक्ष्यांना नाही सांगितलेली. याची कारण काय, नाही तर कृष्ण बसले छान मस्त उद्धवही ऐकतोय इथं, त्याला ये रे तू नदी ये तू, तुम्ही अजून कोण तिथले कोणी प्राणी वगैरे सगळ्यांना सांगतो. कृष्णाला काय अवघड होतं का ते सांगायचंच असतं तर, पण त्याने बाकीच्यांना सांगितलेलंच नाहीये. ज्याला बुद्धी आहे, जो तेवढ्या उत्क्रांत दशेपर्यंत आलेला आहे त्यालाच, म्हणून ज्याचं ध्येय आहे ईश्वर प्राप्ती त्यालाच अध्यात्म सांगावं. जे पशुवत वागणारे आहेत, माणसं आहेत पण पशुच आहेत, या लोकांचा याच्याशी काही संबंध नाही. कारण ते करू समजणारच नाहीये त्यांना. एक तर त्यांचे अहंकार असतात किंवा बुद्धिभेद असतात, काय जे असेल ते त्यांचं त्यांच्यापाशी. म्हणून हे कार्यरूप भावाने प्रगट होणे विषम, म्हणून अशा प्रकारच्या ज्यांच्यात पण त्यांच्यात त्या जाणीव आहेतच ना अज्ञानाच्या, त्या जेव्हा कार्यरूपाने प्रगट होतात ते अज्ञान आहे त्यांचं. माझ्या हाताला ज्ञान कोठे अनुकूल व कोठे प्रतिकूल असे झाले आहे. त्याच्यामुळे आपल्याला अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही जाणीवातनं आपण जगत आलेलो होतो. काही वेळेला आपण ईश्वराला दोष दिलेले असतात. परीक्षेत नापास झालो, कमी मार्क पडले, मिळाले नाहीत ऍडमिशन जिथं पाहिजे तिथं आपण देतोच की. म्हणजे आपल्या देहबुद्धीच्या अनुकूल प्रतिकूल जाणीवेप्रमाणे आपण, परंतु परत आधाराची गरज पडते आहे की नाही. त्याच्यामुळे ही जी काही त्याची जाणीव आहे हे प्रारब्ध त्याला कुठंतरी घेऊन जात असतं असं त्यांना म्हणायचंय. म्हणून याच्यात जर तू बुद्धीचा वापर केला, हे जर समजून घेतलं तर तुझी प्रगती या जन्मात जास्त लवकर होईल. हा त्याचा माणसासाठी असणारा गुह्य संदेश आहे. योगी अरविंदांनी तेच मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे या गोष्टी कशासाठी आहेत ते कळलं पाहिजे. यापरी माझ्या भावी हे जीवसृष्टी आहे आगवी, गुंतली असे जाणावी पांडुकुमारा. याप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेल्या कार्यरूप भावांच्या ठिकाणी सर्व जीव गुंतून पडले आहेत असे अर्जुनाचा. म्हणून प्रत्येक जीव ईश्वराच्या कार्यरूप जे भाव आहेत त्याच्यात गुंतून पडलेले. गुण ईश्वराचेच आहेत. म्हणून मी सांगितलं मगाशी, कुत्री मांजरी काय पाली अजून जे काही सगळे जीव आहेत आपल्या आपण धरून सर्व हे ईश्वराचेच कार्यरूप भाव आहेत आणि त्याच्यामध्येच हे सर्व आहे असं तू समज. आता ये जे सृष्टीचे पालक जया आधीन वर्तती लोक ते 11 भाव आणिक सांगेन तुझं. आता या सृष्टीचे पालक म्हणून परमेश्वराने नेमलेले व ज्यांच्या आज्ञेनुसार सर्व लोक वागतात ते 11 भाव आणखी तुला सांगतो. आता
त्या निर्मितीच्या मूळ जाणीवेमध्ये केले. बर, कशी निर्मिती झाली याबद्दल ते बोलतायत. तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.